हाय हॅलो नमस्कार, मी काजल जर्निवित वेदंकरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. सो गहू आणलेले आहेत घरी, त्यानंतर मिरची आणल्या आहे, तिखट करण्यासाठी हळद आणलेली आहे. हळद करायला सो आज शंभूचे पप्पा आणि ते आज गेलेले आहेत दळण दळण्यासाठी. हळद वगैरे त्यांना दळून आणायची, मिरच्या दळून आणायच्या आहे, कारण आम्ही घरीच तिखट करत असतो आणि वर्षभराचं तिखट घरी करतो. तर आजचा दिवस सगळा असाच गेला. सकाळी मिरच्या सगळ्या उन्हात ठेवल्या होत्या, त्या फोडल्या वगैरे आणि तिखट वगैरे लागायची भीती, त्यामुळे मी तर काही केलं नाही, कारण शंभूला घ्यायचं असतं. आला माझा शंभू. हां, सो हा आहे आपला शंभू. बाय करा सगळ्यांना. हत्ती राजा म्हण. बापरे, मग कसं हत्ती राजा युट्यूबला काय आपण बऱ्याचदा मोबाईल वर पाहतो आणि रिमोट नाही होतं करत का आपण, रिमोट पण बोलत. शंभू कसं म्हणते हत्ती राजा? अरे शंभू पण ते माईकला टच तर कर, मग तू बोल. माईकला टच केला पण ते काय झालं, व्हॉट्सअप ओपन होतं ना, त्याच्यामुळे ते माईकचा काही उपयोग नाही. हे कोण आहे? जय 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 सद्गुरू आहे ना. शंभू कोणतं गाणं ऐकायचं तुला? कोणतं गाणं ऐकायचंय सांग. मग हत्ती सांग ना त्याला. त्याला सांग, फोनला सांग. हत्ती राजा. हॅलो गाईज, आफ्टरनून. शंभू बघा आमचा काय करतोय. त्याचा आहे हा ढोल, मोठा ढोल आहे त्याच्याकडे आणि तो घातलाय त्याने आता गळ्यात. आणि हे बा, अरे वा, सुंदरा वाजवा लागली आमची. हा खा. ओ हा, थांब, मी धरते म्हणजे तुला वाजवता येतं. हा हे पा, एक हा आता काडीने वाजवायचं नाही, हाताने वाजवण्यात काडीने, असं दोघं नाही करायचं काही, फक्त काडीने. ओले बोपे, पुढच्या वर्षीच्या परशुराम जयंतीत शंभू सहभाग घेणार आहे का? हो म्हणाला. बर चालेल. नुसतं असं केलं. हो, आई वाजवेल का? बर. ही आईची आणि ही बेबीची. झालं का? वाजवा. तिला आम्ही लटकवलेलं, मात्र आता खाली बसून गेले आमचे ढोल ताशा पथक. ओ पथक वाजवा. हा पांग्या, वा रे वा, डुमडुम. कशाचा कार्यक्रम झाला होता गाण्याचा? सांग बरं, कसं गाणं म्हटलं त्यांनी? कसं म्हटलं होतं गाणं ते तर सांग. सो गाईज, आम्ही आता चाललेलो आहोत. कुठे चाललोय आपण? दही खायला. आणि आमच्या मागचं एक ग्राउंड तुम्हाला माहितीच आहे. या ग्राउंडमध्ये गणपतीच्या वेळेला त्याने बघितलंय डीजे वगैरे लावताना. आणि त्यानंतर आमचेच 1-2 घरं सोडून एक काका राहता, त्यांचे रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला होता, तेव्हाही गाणे लावलं होतं. त्यामुळे तेव्हापासून शंभूला ग्राउंड माहिती झालंय. आणि काय शंभू ग्राउंड जवळ सांग, कसं नीट करून दाखव. गाण्याचा कार्यक्रम आहे. सो चला. हो, दुसरी. आता आम्ही दही घेऊन आलो आणि रस्त्याने जाता जाता विठ्ठल मंदिराजवळ येऊन थांबलोय आणि राजे बसले आमचे. हम्मा डुशी, हम्मा. तिला मग अशी जय जय केला ना शंभूने, हात लावून जय केला ना आम्हाला. चालायचं का घरी? हा, शंभू पडला आमचा मग. अशी बघा इथं टेंगुळ आलंय पाहिजे. आज केली आहे मस्त खिचडी, साधी खिचडी आणि कढी करायची. तर ही जी खिचडी ना, हिला मस्त अशी घोटून घ्यायची काही वेळेला, म्हणजे घोटलेली खिचडी जी म्हणतो ना, ती आवडते आम्हाला सगळ्यांना. गूळ, हिंग याचं प्रमाण मात्र व्यवस्थित पाहिजे. हा बाबा आजा बोल. बाबा आजा म्हण. बाबा आजा बोल. अरे बाबा आजा म्हण. बोल. बाबा आजा. कशाला आवाज कमी करतो, शहाणपणा रस्तीचा. बंद कर तो कॉन्सन्ट्रेट. शंभू हा बोल. आऊ काय खाल्ला शंभू तू आज? खिचडी. तुम्ही जेवले का? इकडे बघ. शंभू अभिनंदन म्हणून दाखव. टाकली टाकली ना, मस्ती करते. नवीन शब्द शिकलाय बाला. आधी म्हण अभिनंदन. वा. अजून सो गाईज, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता. आणि एक क्लिप लावलेली आहे मी, शंभूची मागची जुनी क्लिप आहे, त्यात तो खूप छान
म्हणजे जसं आपल्याला पाहून कॉपी करतात मुलं आपण म्हणतो तसं तो आम्हाला पाहून कॉपी करतोय तो व्हिडिओ आहे. सो आज व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया उद्या सकाळी 8:30ला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.